तुम्हालाही असं कधी कधी वाटत असेल की आपली मराठी चित्रपट इंडस्ट्री कधी ना कधीतरी ग्रोथ व्हायला पाहिजे, पण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण असे मुद्दे बघणार आहेत. उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये मराठी चित्रपट इंडस्ट्रीला कमी स्क्रीन का मिळतात, डायरेक्टर आणि प्रोड्युसर यांनी असे काय करायला पाहिजे जेणेकरून मराठी चित्रपट इंडस्ट्री ग्रोथ आणि फायनान्शियली स्टेबल व्हायला पाहिजे. अजून एक असा प्रश्न येतो की ऑनलाईन OTT प्लॅटफॉर्मवर मराठी चित्रपट कमी का दिसण्यात देतात. सगळ्या ह्या प्रश्नांची उत्तरं ह्या व्हिडिओमध्ये आपण बघूया. काळ होता जेव्हा मराठी चित्रपट इंडस्ट्री वेगवेगळ्या विषयांवरती चित्रपट बनवायचे. ते चित्रपट बघायला गेले तर तेवढेच हटके असायचे. चित्रपट बघायला गेले तर अशी ही बनवा बनवी, धूम धडाका, अगबाई अरेच्चा आणि हॉरर जॉनरामध्ये झपाटलेला सारखा हा चित्रपट संपूर्ण भारतामध्ये खूप प्रसिद्ध होतो. असे काय झाले एकेकाळी खूप प्रसिद्ध देणारी चित्रपट इंडस्ट्री आज फक्त किती वर्षानंतर 100 करोडचा फक्त एकच चित्रपट दिला आहे, तो मग सैराट. तुम्ही 2018 पासून ते 2023 पर्यंत असे चित्रपट बघितले असणार जे चित्रपट हिंदी सारख्या पिक्चरना कॉपी करायला गेले ते कधीच चालले नाही, आणि जे असे चित्रपट चालले आहेत ते मराठी मातीतील आहेत. मला एक कळत नाही आहे की मराठी डायरेक्टर आणि प्रोड्युसरना हे माहित आहे की नाही. मुंबई आणि पुणे व्यतिरिक्त भला मोठा महाराष्ट्र सुद्धा आहे. तर बघायला गेलं तर महाराष्ट्रामधील प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक एक स्टोरी आहे. त्यांच्या कथा, त्यांच्यासारखी लोक, त्यांच्यासारखे राहणीमान आणि वेगवेगळी बोलणारी भाषा. जोपर्यंत प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्टोरी आपण दाखवणार नाही तोपर्यंत मराठी इंडस्ट्री फायनान्शियली स्टेबल आणि ग्रोथ बी होणार नाही. तर आपण स्टार्टिंगला एक प्रश्न बघितला होता की महाराष्ट्रामध्ये मराठी चित्रपटांना स्क्रीन कमी का मिळतात. तर चला बघूया. तर मराठी डायरेक्टर आणि प्रोड्युसरना महाराष्ट्रामध्ये एक मोठं आव्हान असतं. पहिला फक्त हिंदी बॉलिवूड मूवी सोबत आपण स्क्रीन शेअर करत होतो, तर तसं नाही आहे. साऊथ मूवी प्लस हॉलिवूड मूवीज प्लस बॉलिवूड हिंदी यांच्यासोबत सगळ्यांसोबत स्क्रीन शेअर करायला पडतात. त्यामुळे बघायला गेलं तर मराठी चित्रपट इंडस्ट्रीचा कलेक्शन पण कमी होतो. तर अजून एक प्रश्न येतो तो थिएटरची कमतरता. मुंबई आणि पुणे या दोन्ही भागांना सोडल्यावर जर तुम्ही कोकणात किंवा इतर कुठल्या जिल्ह्यांमध्ये जात असाल तर तुम्हाला चित्रपट बघण्यासाठी 1-2 तास प्रवास करून यायला पडतो. तर तुम्ही कधी मराठी चित्रपट बघायला गेला असाल थिएटरमध्ये तर आजूबाजूला ऑडियन्स मध्ये कमीत कमी 1 किंवा 2च ग्रुप असे मित्रांचे असतात. बाकी सगळी ऑडियन्स ही जास्तीत जास्त प्रमाणात आई बाबा आजी आजोबाचे पूर्ण कुटुंब आलेले असतात. तर आता प्रश्न आला ऑनलाईन OTT प्लॅटफॉर्मचा. तर ऑनलाईन OTT प्लॅटफॉर्म बघायला गेले तर नेटफ्लिक्स आणि Amazon सारख्या मराठी चित्रपटांना कमी पैसे देतात तर कधी कधी उभं पण नाही करत. तर कधी कधी मला असा प्रश्न पडतो, स्वप्नील जोशी हा मराठी चित्रपटातील चॉकलेट बॉय समजला जात असेल तर मराठी चित्रपट कसे चालणार. चांगले चांगले नट आहेत, त्यांना संधी दिली पाहिजे आहे की नाही हे मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आणि अजून कुठल्या गोष्टी आहेत जे तुम्हाला वाटते की ह्या गोष्टी मराठी इंडस्ट्रीला ग्रो करण्यासाठी खूप उपयोगाचे आहे, मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.